आता आपण पाहिली दुसरीकडे चिंचपोकळीचा चिंतामणी आता मंडपाबाहेर आलेला आहे। विसर्जन मिरवणुकीतला हा उत्साह आपण पाहतोय। चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपाबाहेर आलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना यंदाच्या या संपूर्ण गणेशोत्सव थीम मधून असेल, मूर्तीतून असेल, या मंडळानं दिलेली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात यंदा ही मूर्ती साकारण्यात आली। या ठिकाणचा संपूर्ण देखावा सुद्धा जो होता तो शिवकालीन महालाचा होता। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी म्हणूनच यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं संभाजी महाराजांच्या रूपात मूर्ती साकारण्यात आली। दुसरीकडे परळचा हा सम्राट हा सुद्धा हळूहळू आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। गणेश भक्तांमधला उत्साह आता शिगेला पोहोचतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशाच साद आता गणेश भक्तांकडून आजच्या दिवशी लाडक्या बाप्पाला घातली जात असते। कारण हे सगळेच 10 दिवस जे असतात गणेशोत्सवाचे अत्यंत भारून गेलेले असतात। भक्तिमय वातावरण आपण सगळीकडे अनुभवत असतो। एक वेगळंच चैतन्य, एक वेगळंच उत्साहाचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं असतं। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच आबालवृद्ध जे आहेत ते बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालेले असतात। दुसरीकडे पुण्यातली ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। मानाचे 5 गणपती एक एक करत ठरवून दिलेल्या मार्गानं विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होत आहेत। प्रत्येक मुंबईतला चिंचपोकळीचा चिंतामणीची ही दृश्य आपण पाहतोय। स्मोक फायर असेल, गुलालाची उधळण करत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होते। 1920 मध्ये स्थापना झालेला चिंचपोकळीचा हा चिंतामणी आणि यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातच ही मूर्ती साकारण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात आता या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। चिंचपोकळीचा चिंती आता आपण पाहिली दुसरीकडे चिंचपोकळीचा चिंतामणी आता मंडपाबाहेर आलेला आहे। विसर्जन मिरवणुकीतला हा उत्साह आपण पाहतोय। चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपाबाहेर आलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना यंदाच्या या संपूर्ण गणेशोत्सव थीम मधून असेल, मूर्तीतून असेल, या मंडळानं दिलेली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात यंदा ही मूर्ती साकारण्यात आली। या ठिकाणचा संपूर्ण देखावा सुद्धा जो होता तो शिवकालीन महालाचा होता। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी म्हणूनच यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं संभाजी महाराजांच्या रूपात मूर्ती साकारण्यात आली। दुसरीकडे परळचा हा सम्राट हा सुद्धा हळूहळू आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। गणेश भक्तांमधला उत्साह आता शिगेला पोहोचतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशाच साद आता गणेश भक्तांकडून आजच्या दिवशी लाडक्या बाप्पाला घातली जात असते। कारण हे सगळेच 10 दिवस जे असतात गणेशोत्सवाचे अत्यंत भारून गेलेले असतात। भक्तिमय वातावरण आपण सगळीकडे अनुभवत असतो। एक वेगळंच चैतन्य, एक वेगळंच उत्साहाचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं असतं। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच आबालवृद्ध जे आहेत ते बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालेले असतात। दुसरीकडे पुण्यातली ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। मानाचे 5 गणपती एक एक करत ठरवून दिलेल्या मार्गानं विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होत आहेत। प्रत्येक मुंबईतला चिंचपोकळीचा चिंतामणीची ही दृश्य आपण पाहतोय। स्मोक फायर असेल, गुलालाची उधळण करत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होते। 1920 मध्ये स्थापना झालेला चिंचपोकळीचा हा चिंतामणी आणि यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातच ही मूर्ती साकारण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात आता या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। चिंचपोकळीचा चिंती आता आपण पाहिली दुसरीकडे चिंचपोकळीचा चिंतामणी आता मंडपाबाहेर आलेला आहे। विसर्जन मिरवणुकीतला हा उत्साह आपण पाहतोय। चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपाबाहेर आलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना यंदाच्या या संपूर्ण गणेशोत्सव थीम मधून असेल, मूर्तीतून असेल, या मंडळानं दिलेली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात यंदा ही मूर्ती साकारण्यात आली। या ठिकाणचा संपूर्ण देखावा सुद्धा जो होता तो शिवकालीन महालाचा होता। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी म्हणूनच यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं संभाजी महाराजांच्या रूपात मूर्ती साकारण्यात आली। दुसरीकडे परळचा हा सम्राट हा सुद्धा हळूहळू आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। गणेश भक्तांमधला उत्साह आता शिगेला पोहोचतोय।
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशाच साद आता गणेश भक्तांकडून आजच्या दिवशी लाडक्या बाप्पाला घातली जात असते. कारण हे सगळेच 10 दिवस जे असतात गणेशोत्सवाचे अत्यंत भारून गेलेले असतात. भक्तिमय वातावरण आपण सगळीकडे अनुभवत असतो. एक वेगळंच चैतन्य, एक वेगळंच उत्साहाचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं असतं. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच आबालवृद्ध जे आहेत ते बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालेले असतात. दुसरीकडे पुण्यातली ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय. मानाचे 5 गणपती एक एक करत ठरवून दिलेल्या मार्गानं विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होत आहेत. प्रत्येक मुंबईतला चिंचपोकळीचा चिंतामणीची ही दृश्य आपण पाहतोय. स्मोक फायर असेल, गुलालाची उधळण करत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होते. तर 1920 मध्ये स्थापना झालेला चिंचपोकळीचा हा चिंतामणी आणि यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातच मूर्ती साकारण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आता या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. चिंचपोकळीचा